सर्व अच्युत गोत्रे बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडक प्रणाम. आज आपण 34 नंबरच्या सत्संगामध्ये प्रवेश करत आहोत. आतापर्यंत आपण परमेश्वराच्या तत्वज्ञानानुसार परमेश्वराने सांगितलेले अनादी पदार्थापैकी जीव पदार्थ व देवता पदार्थाचं चिंतन केलं. त्यावरती काही चिंतनातून निघालेले प्रश्नांचे उत्तर आपण शोधण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून अनादीच्या ह्या दोन पदार्थाविषयी आपल्याला प्राथमिक का होईना बऱ्यापैकी माहिती मिळाली. आपण अनादीच्या या सत्संगामध्ये तिसऱ्या पदार्थामध्ये प्रवेश करत आहोत. जीव हा पदार्थ जितका महत्वाचा तितकाच या जीवाने देवतेपासून तुटावं, देवतेपासून निघावं, म्हणून देवता पदार्थ ही तितकाच महत्वाचा. परंतु त्यानंतर जीवातून निघाला आणि जीव देवतेपासून तुटला तरी तिसरा अडथळा अत्यंत महत्वाचा आहे, तो म्हणजे प्रपंच. अनादीच्या 4 पदार्थापैकी तिसरा पदार्थ आहे प्रपंच आणि तो प्रपंच आपण क्षणोक्षणी पावलोपावली अनुभवत असतो. प्रपंचाच्या अनुषंगाने खूप खोलवरती चिंतन आपण करणार नाही. प्राथमिक माहिती आपल्याला असावी. त्या माहितीच्या आधारे आपण यात पूर्णपणे गुंतून न जाता त्यातून बाहेर पडण्याचा आपण प्रयत्न करावा. या अनुषंगाने आपण प्रपंच हा पदार्थ बघणार आहोत. प्रपंचाची व्याख्या जशी जीवाची व्याख्या परमेश्वराने केली तशी देवतेची व्याख्या केली. त्याचप्रमाणे प्रपंचाची व्याख्या साहित्यामध्ये येते. प्रपंच म्हणजे कार्य करण्या विस्तारलेला. या अनुषंगाने प्रपंचाची व्याख्या येते. म्हणजे कार्य करण्या विस्तारलेला म्हणजे कोणतीही गोष्ट करण्यासाठी जे आपण करतो ते वाढत जातं, विस्तारत जातं, त्याला प्रपंच म्हटलं गेलेलं आहे. प्रपंचामध्ये कार्यप्रपंच व कारण प्रपंच असे 2 भाग येतात. प्रपंच हा अव्यक्त प्रपंचाचे व्यक्त स्वरूप होय, त्यासच कार्यप्रपंच म्हणतात आणि अव्यक्त प्रपंचास कारण प्रपंच म्हणतात. म्हणजे अव्यक्त जो प्रपंच असतो त्याला कारण, त्या कारणाला अनुषंगून जे कार्याला येतं, जो व्यक्त प्रपंच आपण आज दिसतोय, पाहतोय, आपल्याला समजतोय, कळतोय, त्यातच आपण अडकून गेलेलोय, तो प्रपंच व्यक्त जो प्रपंच आहे त्याला कार्यप्रपंच म्हणतात. म्हणजे कारण प्रपंच आणि कार्यप्रपंच असे 2 प्रकार या प्रपंचामध्ये उपप्रकार आपल्याला लक्षात येईल. हा विस्तारला जो आहे प्रपंच म्हणजे व्यक्त पावलेला म्हणजेच कार्यप्रपंच. हा कार्यप्रपंच पंचमहाभूते व 3 गुण यापासून बनलेला आहे. हे आपण अनेक वेळा ऐकलेलं असेल. पंचमहाभूते म्हणजे पृथ्वी, जल, अग्नी, वायू व आकाश ही पंचमहाभूते त्याला म्हटले गेलेले. व 3 गुण म्हणजे रज, तम, सत म्हणजे राजस, तामस आणि सात्विक हे 3 गुण यामध्ये येतात. याला हे 5 आणि 3 असं 8 होतात, म्हणून अष्टदा प्रकृती सुद्धा असं म्हणतात. अन्य लोकांमध्ये सुद्धा या प्रपंचाचा या अष्टदा प्रकृतीच्या माध्यमातून निर्मितीचा उल्लेख अनेक ठिकाणी येतो. यांच्यापासूनच सगळा प्रपंच विस्तारलेला असल्यामुळेच याला म्हणजेच अष्टदा प्रकृतीलाच कारण प्रपंच किंवा मूळ प्रपंच म्हणतात. म्हणजे सगळं प्रपंचामध्ये जे येतं किंवा जे बनल्या जातं हे सर्व या अष्टदा प्रकृती म्हणजे पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश हे पंचभूते व रज, तम, सत हे 3 गुणांमुळेच, या त्रिगुणामुळेच सर्व तयार होतं. त्यामुळेच त्या प्रकृतीलाच, या अष्टदा प्रकृतीलाच प्रपंच किंवा मूळ प्रपंच म्हणजे कारण प्रपंच म्हटल्या गेलेलं आहे. पर हा पंच भौतिक आणि त्रिगुणात्मक अव्यक्त प्रपंच म्हणजेच कारण प्रपंच कोणत्या ठिकाणी असतो, ज्याप्रमाणे जीव अव्यक्त स्वरूपी कशाच्या तरी आधारे असतो, व्यक्त स्वरूपी कशाच्या तरी आधारे असतो,
हे आपण बघितलं. त्याचप्रमाणे देवता सुद्धा व्यक्त स्वरूपी आणि अव्यक्त स्वरूपी कशाच्या तरी आधारी असतात हे पण बघितलं. तसं हा प्रपंच सुद्धा व्यक्त स्वरूपी आणि अव्यक्त स्वरूपी कशाच्या तरी आधाराशिवाय राहू शकत नाही. ज्याप्रमाणे जीव हा अव्यक्त स्वरूपी मायेच्या तमविभागात मायेच्या आधाराने राहतो व व्यक्त स्वरूपी या प्रपंचाच्या आधाराने राहतो, त्याचप्रमाणे देवता मात्र स्वतःचं सामर्थ्य असल्यामुळं व्यक्त आणि अव्यक्त स्वरूपी स्वतःच्या सामर्थ्यानेच राहतात. परंतु प्रपंचाचं तसं नाही. प्रपंच अव्यक्त स्वरूपी अष्टभैरवांच्या स्वरूपी राहतो. ज्या अन्य वृत्तीमध्ये आपण अष्टभैरव देवता होती पण परमेश्वर नव्हती हा जो थवा आपण बघितला, तर त्याच्यामध्ये अष्टभैरव म्हणजे 8 देवता सांगितलेले आहे आणि हे अष्टदा प्रकृती सुद्धा 8 आहे. म्हणजे प्रत्येकाच्या ठिकाणी एक एक अशा आधाराने अव्यक्त स्वरूपी राहतात आणि हाच प्रपंच व्यक्त स्वरूपी मात्र मायेच्या आधाराने राहतो. हे आपण पुढे जाऊन बघणारच आहोत. परमेश्वराने विचारमालिकेतल्या 78व्या सूत्रामध्ये याचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. अष्टभैरवांच्या ठाई 5 भूते 3 गुण म्हणजे हे अष्टदा प्रकृती ह्या अष्टभैरवाच्या ठिकाणी अव्यक्त स्वरूपी राहते स्पष्ट होतं. प्रपंच भैरव स्वरूपाधारे असणे ही अनादीची पदार्थी व्यवस्था आहे. खरं म्हणजे आपल्या मनात सहज शंका निर्माण होईल की अष्टदा प्रकृती या अष्टभैरवाच्या ठिकाणी का राहतात, दुसऱ्या देवतेच्या ठिकाणी का राहत नाही. चैतन्य देवतेच्या ठिकाणी असायला पाहिजे, विश्वदेवतेच्या ठिकाणी असायला पाहिजे, त्याच्याही उच्च देवता आहेत. परंतु ही अनादीची एक सिस्टम आहे. परमेश्वराने लावून दिलेली ही एक सिस्टम असल्यामुळे त्याविषयी आपल्या मनात शंका जरी आली तरी त्याचं उत्तर आपल्याला सापडू शकत नाही किंवा आपण शोधू शकत नाही. त्याला कोणत्याही प्रकारचं प्रमाण नाही का, तर ती एक सिस्टम आहे. काही हे प्रपंच अव्यक्त स्वरूपी अष्टभैरवाच्या ठिकाणी राहील तर त्यामुळं त्याला त्या सिस्टमला कुणी हात लावू शकत नाही. तर म्हणून प्रपंच इतर देवतांच्या स्वरूपी नसून तो अष्टभैरवाच्या स्वरूपी असतो हे आपण लक्षात घ्यायचं आहे. तर अष्टभैरवाद्वारे जे भूत असतात म्हणजे यालाच जे पंचभूते आपण म्हणतो, तर ते पंचभूते आणि 3 गुण कशा कशा पद्धतीने राहतात हे आपण आता बघायचं आहे. 5 भूते आणि 3 गुण म्हणजे पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, रज, तम, सत या अनुक्रमे अनुषंगाने आपण जर 1 2 3 4 5 6 7 8 असं घेतलं तर त्याच पद्धतीनं अष्टभैरवांच्या ज्या देवता आहे त्याच पद्धतीने त्या अनुक्रमे त्या ठिकाणी त्या राहतात. या स्थूलार्थाने गुणांनाही भूतेच असं म्हटलं जातं. सर्व भूते अष्टभैरवांच्या आधारे आहेत. याचा अर्थ असा की प्रत्येक भैरवांच्या ठिकाणी एक एक भूत असतं आणि बाकीचे अनुषंगिक असतात. तर अष्टभैरवामध्ये पहिली देवता जी आहे कराळी, तर ह्या कराळी देवतेच्या ठिकाणी कोणतं भूत राहतं, तर पहिलं म्हणजे भूमी म्हणजे पृथ्वी. तर अनुक्रमे आपण ते घ्यायचंय. कराळीच्या ठिकाणी पृथ्वी असते, विक्राळीच्या ठिकाणी जल असतो म्हणजे आप असतो, उमापतीच्या ठिकाणी अग्नी असतो, पशुपतीच्या ठिकाणी वायू असतो, सदाशिवच्या ठिकाणी आकाश असतं, ब्रह्माच्या ठिकाणी रज, विष्णूच्या ठिकाणी सत आणि महादेवाच्या ठिकाणी तम. असे अष्टभैरवाच्या ठिकाणी ह्या अष्टदा प्रकृती अनुक्रमे एक एक असतात. तर एका ठिकाणी एकच असतं का नाही. कराळीच्या ठिकाणी जसं आपण भूमी बघितलं तर ही मुख्य, बाकीचे जे आप, अग्नी, वायू, आकाश किंवा रस, तम, सत हे अनुषंगिक असतात. परंतु मुख्य प्रत्येकाच्या ठिकाणी एक असतं, बाकीचे जे 7 असतात ते अनुषंगिक असतात. ही सर्व अष्टभैरव व त्या ठिकाणी 5 भूते 3 गुण अनुक्रमे स्वरूपाधारे भूते आहेत. यानुसार प्रत्येक भैरव जे आहे ते स्वरूपी एक एक भूत आहे. येथे जे ज्याच्या स्वरूपी भूत आहे ते भूत प्राधान्याने व इतर भूते अनुषंगिक असतात. कारण भूत म्हणजे एक प्रधान म्हणजे मुख्य व 7 हे अनुषंगिक भूते मिळून बनलेले त्याला ज्यूट म्हणतो. म्हणजे हे ज्यावेळेस सर्व एक एक होतं सिंगल त्याला आपण भूत म्हणतो आपल्या साहित्यामध्ये, आणि जेव्हा ते एकत्र येतात त्याला ज्यूट म्हणतात. म्हणजे जुळलेलं मिळलेलं सर्व मिळून होणाऱ्या भूताला ज्यूट म्हणतात. हे आपण साहित्यामध्ये हे शब्द ऐकलेले असतात परंतु त्याचा अर्थ आपल्याला लक्षात येत नाही. तर याप्रमाणे प्रत्येक अष्टभैरवात एक प्रधान व 7 अनुषंगिक म्हणजे
आपण जर घेतलं 8 भूते एक एक भैरवा स्वरूपाधारी असते. ही सर्व भूते एकमेकात अनुषंगिक ते पूर्णपणे मिसळलेली असतात. म्हणजे 8 8 64, तर एक मुख्य आणि 7 म्हणजे 8 झालं. दुसरे एक मुख्य अधिक 7 हे 8 झालं. तर हे 8 8 64 एकत्र येऊन ते पूर्णपणे व्यापलेले असतात, मिसळलेले असतात. आणि या अनुषंगाने अष्टभैरवाच्या ठिकाणी हे सर्व भूते आणि 5 भूते 3 गुण जी अष्टधा प्रकृती आहे ती अव्यक्त स्वरूपी, ही ज्यावेळेस सृष्टीचा संहार होतो त्यावेळेस हे मात्र या अष्टभैरवाच्या ठिकाणी अष्टभैरवाच्या आधारे तिथं राहतात. ही अष्टधा प्रकृती जी आहे म्हणजे तिला जूट आपण म्हणतो, तर प्राधान्यभूताला तन्मात्रा तर अनुषंगिकाला समळ म्हणतात. साहित्यामध्ये हे शब्द दिलेले आहे, हे आपण सहज माहिती म्हणून आपण ते घेतोय. तर भूताला तन्मात्रा म्हणतात आणि अनुषंगिक जे असतात त्याला समळ असं म्हणतात. ही सर्व भूते एकमेकात पूर्णपणे मात्र मिसळलेली असतात. परंतु प्रत्येक भूताला अष्टभैरवापैकी ज्याचा त्याचाच आधार असतो, यात प्रत्येकाला प्रत्येकाचा आधार मात्र नसतो. म्हणजे जे अष्टभैरव एक जे आहे त्याला जे मुख्य आहे त्याचाच आधार असतो, बाकीचे अनुषंगिक असल्यामुळं त्याला आधार देण्याचं काही कारण नसतं. जे जे मुख्य आहे त्या त्या भूतांना ती अष्टभैरव देवता आधाराने आपल्या स्वरूपी अव्यक्त स्वरूपी ठेवत असते. ह्या भूतांमध्ये देवता स्वरूपांचा पण व्याप असतो आणि तो कडतरून वेगवेगळ्या पद्धतीने असतो. तर अष्टभैरवाच्या आधारे वरील 64 भूतांचा कडतरून व्याप असतोच, परंतु त्यात अष्टभैरव त्यावरील विश्व, माया, ब्रह्म, ईश्वर यांच्या स्वरूपाचा देखील व्याप असतो. हे कोणत्या अनुषंगाने आपल्या लक्षात आलं असेल की खालील देवतेच्या वरची देवता आहे ती त्याला व्यापून असते. म्हणून जर अष्टभैरवाच्या देवतेच्या वरती जे देवता आहे विश्व असेल किंवा चैतन्य माया असेल, ब्रह्म, ईश्वर किंवा परमेश्वर आपण जर म्हटलं तर ते वरती असल्यामुळं त्याचा व्याप असतो. म्हणजे ह्या अष्टभैरवाच्या ठिकाणी असलेल्या प्रपंचाला अष्टभैरवांचा तर व्याप असतोच, परंतु अष्टभैरवाच्या वरील देवतांचा सुद्धा व्याप असतो. आणि त्या देवता म्हणजे विश्वदेवता, माया आणि परमेश्वर. परमेश्वर सर्वांच्या पलीकडे असल्यामुळे सर्वीकडेच ते व्यापक दृष्टिकोनातून जर बघितलं तर ते व्यापलेले आहे आणि सगळ्याच ठिकाणी त्यांचा व्याप असतो. जे ते अष्टभैरव या सर्व भूतांना व्यापून असतात, तर अष्टभैरवावरील सर्वच स्वरूपी ही व्यापून राहणारच. कारण वरची खालच्याला व्यापून असते. आपण देवतेच्या प्रकरणामध्ये किंवा देवतेच्या अनादी पदार्थामध्ये आपण बघितलेलं आहे की खालच्या देवतेला वरची देवता व्यापून असते. परंतु अष्टभैरवातील खालील देवतेचे स्वरूप हे भूते जेव्हा कार्य करण्यास त्यांच्या स्वरूपात जातात फक्त त्यावेळेसच ते यांना व्यापून असतात. यावरून कर्मभूमीतील भूतांना प्रत्येक 63 भूते व वरील सर्व परमेश्वरापर्यंत स्वरूपाचा व्याप कायम असतो. असं असलं तरीही या भूतांना मात्र आधार असतो तो आपापल्या अष्टभैरवांचाच. हे लक्षात घ्या की अव्यक्त स्वरूपी अष्टभैरवांचा व्याप असतो, परंतु कार्य करण्याला ज्यावेळेस येतात तर त्या देवतेचा त्या देवतेचा ज्या ठिकाणी हे जातात हे 5 भूते 3 गुण त्या देवतेच्या स्वरूपात गेल्यामुळे त्या देवतेचा त्यांच्यावरती व्याप असतो, परंतु आधार मात्र मुख्य अष्टभैरवाच्या देवतेतीलच असतो त्यांना. तो भूताचा जो स्वरूप धर्म आहे, हा जो स्वरूप धर्म आहे ही सर्व भूते जड आहेत. म्हणजे त्याला कोणत्याही प्रकारचं भाव किंवा कोणत्या प्रकारचा जो चैतन्य भाव जो आहे तो नाही, त्या कारणाने त्याला जड असं म्हटलं गेले. त्यामुळे ते एकमेकांना व्यापू शकत नाही, स्वतःहून एकमेकांना ते व्यापू शकत नाही. परंतु ती चेतन अशा भैरव स्वरूपाच्या आधारे असल्यामुळं एकमेकांना ते व्यापतात. ही जड भूते कुठेही कार्यरत असली तरी त्यांना कोणत्या ना कोणत्या तरी चेतन स्वरूपाचा संयोग असतोच. ती कुठेही जरी कार्यरत असली तरी कोणत्या ना कोणत्या चेतन, नाही तर ते एकामेकामध्ये मिसळलेलं असते. जसं आपण इमारत बांधतो मग त्यामध्ये काय काय असतं, सिमेंट असतं, रेती असते, खडी असते, पाणी असतं. ती सर्व एकत्र येण्याचं कारण म्हणजे कोणत्या तरी देवतेचा त्याला आधार आहे. ती चेतन देवता कार्यरत असल्यामुळं ह्या सारा अष्टधा प्रकृती एकत्र येऊन त्याचं जूट तयार होतं आणि त्या जुटाच्या माध्यमातून आपण इमारत बांधतो किंवा अनेक गोष्टीला
आकार देऊ शकतो. अन्यथा जर त्याचा आधार जर नसेल तर पाणी मातीमध्ये किंवा सिमेंट रेतीमध्ये असं मिक्स होऊ शकत नाही. ते झालं नसतं. न होण्याचं कारण त्याला आधारच कशाचा नाही, कारण ते जड आहे. परंतु कोणत्या ना कोणत्या देवतेचा त्याला आधार असल्यामुळे, चेतन स्वरूपाचा आधार असल्यामुळं किंवा संयोग असल्यामुळं ते भूत जे आहे ते एकत्र येऊन जूट तयार होतं आणि ते कार्य करण्याला आपल्याला उपयोगी पडतं. तर हे आपण लक्षात घ्यायचं आहे, कारण प्रपंच जड असल्यामुळे ते एकामध्ये मिक्स होऊ शकत नाही. भूतांना हे जे भूत आहे म्हणजे अष्टधा प्रकृती आहे, त्यांना स्वओळखीचे असं कोणत्या प्रकारचं ज्ञान नसतं. ही सर्व भूते जड असल्याने आपल्या स्वरूपाचे कोणतेही ज्ञान त्यांना नसते. त्यामुळे जीव देवताप्रमाणे कोणतेही लक्षण होणे, उरणे, पुरणे असा कोणताच भाव त्यांच्यात नसतो. जसं आपण जीव बघितला, जीवामध्ये बदलण्याची व्यवस्था आहे. जीव बंधनात आहे परंतु मुक्तीला जाणारा असल्यामुळं तो त्याच्यामध्ये बदल घडून आणू शकतो. देवता सुद्धा कायमस्वरूपी नित्यबद्ध सांगितलेले आहे आणि परंतु हो आणि उरण्याचा भाव त्यांच्यामध्ये आहे. तसं मात्र ह्या अष्टधा प्रकृतीमध्ये म्हणजे प्रपंचामध्ये स्वतःला ते जड असल्यामुळं अंगच जड असल्या कारणाने त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा भाव नाही आहे. त्यांना ज्ञान नाही, स्वतःची ओळख नाही आहे किंवा होणे, उरणे, पुरणे असा कोणताच भाव त्यांच्यामध्ये राहत नाही किंवा असत नाही. हे लक्षात घ्या. त्यांचा भाव आणि ते कार्य करण्याला जेव्हा उद्युक्त होतात ते फक्त एखाद्या देवतेचा चेतन स्वरूपाचा त्यांना आधार आणि संयोग असल्यामुळं ते कार्य करू शकतात, अन्यथा ते काहीही कार्य करू शकत नाही. भूताची जे वर्ण आहे ते आपण आता बघणार आहोत. यात प्रत्येक भूताचा वर्ण हा वेगळा असून मुख्य भूताचा जो वर्ण आहे तो अनुषंगिक भूतावरती प्रतिबिंबित होत असतो. तर जो एखाद्या अष्टभैरवाच्या एका देवतेच्या ठिकाणी जे आहे एक भूत, तर त्याचा मुख्य वर्ण तोच अनुषंगिकाचा तो ठरला जातो त्यावेळेस. तर त्या ठिकाणी जे आहे आधाराने तेच मुख्य वर्ण तो अनुषंगिकावरती पडत असतो. अनुषंगिक भूतांचा वर्ण मात्र मुख्य भूतावरती प्रतिबिंबित होत नाही, कारण ते उपप्रकार येतात, खालचा प्रकार येतो. रचना होत असताना ही भूते मूळ वर्णापेक्षा वेगवेगळा वर्ण बदलवत असतात, कारण ती त्यावेळी ती माया स्वरूप आधारे असतात. म्हणजे प्रपंच हा अव्यक्त स्वरूपी अष्टभैरवाच्या आधाराने असतो. परंतु ज्या वेळेस रचना होते सृष्टीची त्यावेळेस ते ज्यावेळेस अष्टभैरवाच्या टेकातून निघतात त्यावेळेस मात्र त्यांना माया आधार देते आणि ह्या मायेच्या आधारानेच हे कार्य करण्याला सुरुवात करतात. याचा अर्थ अव्यक्त स्वरूपी ह्या प्रपंचाला अष्टभैरवाचा आधार असतो आणि व्यक्त स्वरूपी ह्या प्रपंचाला मायेचा आधार असतो. हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि मायेचा आधार असल्यामुळं जरी मायेचा आधार हा मुख्य आहे, परंतु थोडक्यात उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे जे 5 भूते 3 गुण जे आहे ते कर्मभूमीतील जर असेल तर कर्मभूमीच्या देवतेचा त्यांना व्याप असेल आणि अधिक मायेचा आधार असेल, त्यामुळे ते कार्य करतात. तर हे कार्य करण्यासाठी यांचं चेतन संयोग आणि व्याप किंवा आधार असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि प्रपंच हा कार्याला कधी येतो? व्यक्त स्वरूपी. अव्यक्त स्वरूपी कार्याला येत नाही. अव्यक्त स्वरूपी जड असतो, आपापल्या अष्टभैरवाच्या ठिकाणी तो असतो आधाराने, आणि व्यक्त जेव्हा होतो तेव्हा मात्र मायेच्या आधाराने ते कार्य करण्याला सुरुवात करतात. जर यदा कदाचित मायेचा आधार किंवा कोणत्या देवतेचा संयोग त्यांना नसता तर त्यांनी कोणत्या प्रकारचं कार्य केलं नसतं. ते कार्य न केल्यामुळे आपणही कार्य करू शकलो नसतो. आपल्याला बिल्डिंग बांधता आली नसते किंवा काही जे स्ट्रक्चर आहे, कोणत्या प्रकारच्या गोष्टी आहे त्या वाढवता आल्या नसत्या. आणि ते न वाढवल्यामुळं आपला प्रपंचाचा जो गाडा आहे हा पसरलेला जो आहे दिसतोय तो दिसला नसता. परंतु ही एक सिस्टम आहे आणि त्या सिस्टमला आपण बळी पडलेलो आहोत. हे जीवानी जर समजून घेतलं तर नक्कीच यातून आपण बाहेर पडून त्या सिस्टमला छेद देऊन आपण परमेश्वराच्या प्राप्तीला मात्र जाऊ शकतो. आणि या सिस्टमला छेद देण्यासाठीच परमेश्वरांनी या तत्वज्ञानाच्या माध्यमातून जीव, देवता, प्रपंच आणि स्वतःची ओळख आपल्याला
तत्वज्ञानातून दिलेली आहे, परंतु ती ओळख आपण किती समजून घेतो, आपल्याला ती किती पटते आणि त्या पटण्यातून आपण किती कार्याला येतो, त्यानुसार परमेश्वराच्या या सिस्टममधून सांगितलेल्या पदार्थाच्या सिस्टममधून बाहेर पडणं आणि परमेश्वराच्या प्राप्तीला जाणं हे ठरतं. तर भूतांना आधार आपण बघितला की अव्यक्त स्वरूपी प्रत्येक अष्टभैरवाच्या एका एका भूताला आधार असतो आणि बाकीच्या अनुषंगिक असतात. तर ही सर्व भूते जड असल्या कारणाने त्यांच्यात स्वसामर्थ्य असे काही नसतं, ते स्वतःहून काही करू शकत नाही. म्हणून त्यांना अव्यक्ती स्वरूपी अष्टभैरवांच्या आधारे व व्यक्त स्वरूपी मायेच्या आधारानेच राहावे लागते. ते स्वतः काही करत नसल्यामुळे त्यांना आधाराशिवाय पर्याय नाही आणि तो आधार अव्यक्त स्वरूपी अष्टभैरवाचा असतो आणि व्यक्त स्वरूपी मायेचा असतो. आणि त्या मायेचा आधार असल्या कारणानेच हा प्रपंच विस्तारतो किंवा कार्याला येतो आणि त्या विस्तारलेल्या कार्याला येणाऱ्या प्रपंचालाच आपण कार्यप्रपंच म्हणतो. आणि हा कार्यप्रपंचच पुढे जाऊन अनित्य सांगितलेला आहे, आपण बघू. कारण कारण प्रपंच जो आहे तो अनादीचा पदार्थ सांगितला असल्यामुळं त्याचं नष्ट होण्याचं काही कारण नाही किंवा ते नष्ट होऊ शकत नाही. ज्यावेळेस सृष्टीची रचना होते त्यावेळेस ती परत ते कार्याला येतं आणि पुढं प्रपंच तयार होत असतो. अनादीच्या स्वतंत्र पदार्थामधील जीव, देवता व परमेश्वर या सारखाच प्रपंच हा सुद्धा अनादीचाच एक पदार्थ आहे. निधी रूपाने असो की अव्यक्ताने असो, हा कारण प्रपंच भैरव स्वरूपाधारे अनादी कालापासूनच, म्हणजे ती एक सिस्टमच आहे, आपण बघितलं तो आहे. यावरून पंचभूते व 3 गुण ही अनादीचेच आहे स्पष्ट होते. कारण यातूनच कारण प्रपंच तयार होत असतो. तर ही 5 भूते 3 गुण जे आहे त्याचा मिळून एक प्रपंच तयार होत असतो, त्याला आपण कारण प्रपंच म्हणतो. याचा अर्थ ही 5 भूते 3 गुण ही सुद्धा अनादीचेच आहे, पण ते वेगळे न सांगता ते एकत्र करून जूट तयार होतं आणि त्या जुटाला प्रपंच तयार होतात. ते वेगवेगळे जर सांगितले असते तर ते कधी कार्याला आले नसते आणि कार्याला न आल्यामुळं प्रपंच तयार झाला नसतं. हे जेव्हा एकत्र येतात त्याच वेळेस ते कार्याला, त्या मायेच्या आधाराने ते कार्याला येऊ शकतात आणि कार्याला आले त्यावेळेसच त्याला आपण प्रपंच म्हणू शकतो. तर हे 5 भूते 3 गुण जरी अनादीचे पदार्थ असले तरी ते एक एक परमेश्वराने न सांगता तो एकत्र जो जूट तयार होतो, प्रपंच तयार होतो, त्याला आपल्याला अनादीचा पदार्थ सांगितलेलं हे आपण समजून घ्यायचंय. प्रपंच अनादीचा पदार्थ आहे म्हणून तो स्वतंत्र पदार्थ पण आहे. कारण तो काय कशामध्ये मिक्स केलेला नाही. जरी तो अव्यक्त स्वरूपी व्यक्त स्वरूपी जरी आधारभूत असला तरी त्याचं वैशिष्ट्य किंवा त्याचं स्वतंत्रता, त्याची ओळख ही मात्र वेगळी आहे. आणि म्हणून 4 अनादीच्या पदार्थामध्ये तो एक पदार्थ परमेश्वराने आपल्याला सांगितलेला आहे. अर्थातच पंचभूते आणि 3 गुण हे स्वतंत्र पदार्थ आहेत. ते अष्टभैरव स्वरूपी असले तरी त्यांची स्वतंत्रता मात्र अबाधित आहे. कारण अष्टभैरव स्वरूप त्यांना केवळ आधारभूत आहे इतकंच. आधारामुळे फक्त आधार देण्याच्या अनुषंगाने अष्टभैरवांचा तिथं वापर होतो किंवा ती एक सिस्टम आहे परमेश्वराची. परंतु त्याच्या आधाराने ते राहतात किंवा व्यक्त स्वरूपी मायाच्या आधाराने राहतात, याचा अर्थ त्यांचं अस्तित्व काही खुडून जात नाही किंवा पुसून जात नाही, नष्ट होत नाही. ते त्याचं जे अस्तित्व आहे ते स्वतंत्र आहे. आणि म्हणून अनादीच्या 4 पदार्थापैकी प्रपंच हा एक पदार्थ परमेश्वराने आपल्याला स्पष्ट सांगितलेला आहे. जसे जीव हा आधाराशिवाय राहत नाही तरी त्यांचे स्वतंत्र अबाधित असते, जीव सुद्धा आधाराशिवाय राहू शकत नाही. अव्यक्त स्वरूपी हा अगदी तसेच अव्यक्त स्वरूपी जीव हा मायाच्या तमी भागात मायाच्या आधाराने राहतो आणि व्यक्त स्वरूपी प्रपंचाच्या आधाराने राहतो. तरीही त्यांचं स्वतंत्र अबाधित तो परमेश्वराने सांगितलेलं आहे. अगदी त्याचप्रमाणे प्रपंचाचं सुद्धा आहे. कारण प्रपंच नित्य तर कार्यप्रपंच अनित्य सूत्रपाठाच्या अनेक सूत्रांमधून आपल्याला सांगितलेलं आढळतं. तर कारण प्रपंच नित्य सांगण्याचं कारण व कार्यप्रपंच अनित्य सांगण्याचं कारण आपण मागे विवेचन केलेलं आहे. परंतु ते लक्षात घ्या की कार्याला आलेला जो प्रपंच आहे तो नष्ट होत असतो, म्हणून तो अनित्य सांगितलेला आहे. जसे बिल्डिंग बांधल्या गेल्या, बाकीचे काही स्ट्रक्चर तयार झालेले आहे, तर ते ज्यावेळेस सहार होतो त्यावेळेस
त्यांना मायेचा आधार तुटून जातो आणि मायेचा आधार तुटल्यामुळे ते वेगवेगळे होतात आणि ते वेगवेगळे झाल्यानंतर अष्टभैरवाच्या ठिकाणी आपापल्या अनुषंगाने ते अष्टभैरवाचा आधार घेऊन अव्यक्त स्वरूपी जातात. याचा अर्थ अव्यक्त स्वरूपी मात्र त्यांचं अस्तित्व असतं, परंतु व्यक्त झालेला कार्याला आलेला जो प्रपंच आहे तो एकत्र जर जूट तयार होऊन आलेला जो प्रपंच आहे तो संपुष्टात येतो, म्हणून त्याला अनित्य म्हटलं गेलेलं आहे. आणि ते अनित्य कोणत्या प्रपंचाला म्हटलं गेलेलं आहे का जो व्यक्त होतो, कार्याला येतो. त्याच अनुषंगाने आपण लक्षात घेतलं तर आपल्या लक्षात येईल सूत्रपाठात कारण प्रपंचाऐवजी कार्य प्रपंचाचे विवेचन केलेले असल्या कारणाने ते अनित्य सांगितलं. तशीच वचने पण आलेले आहे. ते वचनावर आपण एक नजर फिरू, आपल्याला लक्षात येईल. विचाराच्या 63व्या सूत्रामध्ये प्रपंच व्यभिचारी सांगितलं, म्हणजे प्रपंच हा बदलत असतो. विचाराच्या 191 सूत्रामध्ये दुःख रूपता, पाप मूळता, अनित्यता ही तिन्ही नव्हे ती तरी संसारा वाचून अनेक काही गोमटे असे परमेश्वरांनी संसाराच्या संदर्भात किंवा म्हणजे प्रपंचाच्या संदर्भातच ही सूत्र सांगितलेले आहे की याच्यामुळेच आपल्या जीवनामध्ये दुःख निर्माण होत असतं, पाप तयार होत असतं आणि अनित्यता म्हणजे अस्थिरता निर्माण होत असते. परंतु त्याच्याशी ते जर नसतं या प्रपंचामध्ये किंवा संसारामध्ये तर त्याच्या व्यतिरिक्त काही दुसरं गोमटच नसतं असं परमेश्वर सांगतात. आपण एखादी गोष्ट करण्यासाठी कर्म करतो, म्हणजे हा अस्थिर संसार स्थिरतेकडे नेण्याचा प्रयत्न करतो. स्थिरतेकडे नेण्यासाठी जे जे कार्य करतो ते मात्र पापाचं मूळ आहे. आपण सहज चिंतन केलं की आपण आपल्या संसारासाठी किती गरजेचं याचा विचार न करता फक्त अविरत काम करत असतो. हे काम करत असताना कितीतरी चुकीचे कर्म आपण करत असतो. का तर आपल्याला तो संसार अस्थिर आहे हे माहीत असूनही आपण स्थिरतेकडे नेण्याचा प्रयत्न करतो. अस्थिरच येतो, तो स्थिर होईल कसा, परंतु आपलं अज्ञान किंवा अन्यथा ज्ञानामुळे आपण त्या स्थिरतेकडे नेण्याचा प्रयत्न करतो, म्हणून ते पाप घडत असतं. आणि हे पाप सुखामध्ये, दुःख हे सुखामध्ये परावर्तित करण्यासाठी किंवा पाप हे पुण्यामध्ये परावर्तित करण्यासाठी परत जे आपण कार्य करत असतो त्याच्यामुळे मात्र आपल्या जीवनामध्ये अधिकाधिक दुःखच प्राप्त होत असतं. आपल्याला सहज वाटतं की चला आपण बंगला बांधला, गाडी घर घेतलं की मग आपलं काम संपलं, परंतु ते झाल्यानंतर आपल्याला वाटतं अरे गाडी असायला हवी. गाडी आल्यानंतर मग आपल्याला वाटतं अधिक काहीतरी आपल्या सुखाच्या व्याख्या बदलत राहतात, अधिकाधिक अभिलाषा निर्माण होत राहते आणि तो संसार अस्थिर असल्यामुळे तो स्थिर कधीच होत नाही. परंतु हे आपल्याला कळत असून सुद्धा आपण मात्र प्रयत्न स्थिरतेकडे नेण्याचा सतत करत असल्यामुळे त्याच्यामध्ये दुःखरूपता आणि पापमूळता अनित्यता ही मूळचीच अंगचीच असल्यामुळे ते कधीही आपण बदलू शकत नाही. म्हणून ते बदलू जर शकत नाही हे जर विचार तुमच्या मनात आला किंवा तुम्हाला पटलं किंवा परमेश्वरांनी सांगितलेल्या तत्वज्ञानाची तुमची निश्चित निष्ठा राहिली तर नैसर्गिकरित्या जगण्याचा नक्की आपण प्रयत्न करू. आणि म्हणून आपण कुठं आणि किती आणि कसा प्रयत्न करायचा हे जर आपण लक्षात घेतलं तर आपण यातून नक्कीच बाहेर पडू. विचाराच्या 268व्या सूत्रामध्ये परमेश्वरांनी तर याविषयी अत्यंत सुंदर आणि स्पष्ट मार्मिक वचन आपल्याला सांगितले. संसार म्हणजे हा दीर्घ स्वप्न आहे, खूप मोठं. दीर्घ म्हणजे खूप मोठा आणि ते कधी न संपणारं, सतत अविरत चालणारं असं एक स्वप्न आहे. स्वप्न तर लटिका सांगितलंय, म्हणजे स्वप्न एक खोटं आहे आणि ते स्वप्न ह्या संसाराला दीर्घ स्वप्न म्हणून परमेश्वराने सांगितलं. खूप मोठं जरी स्वप्न असलं परंतु ते खोटं आहे. या खोट्यापणातून जर आपण जोपर्यंत बाहेर पडत नाही तोपर्यंत आपल्याला परमेश्वराची प्राप्ती कधी होऊ शकत नाही. आणि म्हणून परमेश्वर अत्यंत सुंदर तत्वज्ञानातून आपल्याला हे सांगण्याचा प्रयत्न करतात की ज्यावेळेस आपण झोपलेला असतो तेव्हाच आपल्याला स्वप्न पडतात आणि त्या स्वप्न जोपर्यंत पडतात तोपर्यंत आपल्याला चांगले वाटतात, परंतु ते चांगले जरी असले तर त्याचं महत्त्व कुठपर्यंत असलं की जोपर्यंत आपण झोपलेलो असतो. एकदा आपण जागे झालो का त्या स्वप्नांना कोणत्याही प्रकारचं महत्त्व नसतं आणि ते संपुष्टात येत असतं, ते नष्ट झालेलं असतं. अगदी त्याचप्रमाणे जोपर्यंत आपण अज्ञानात आहोत, अन्यथा ज्ञानात आहोत, तोपर्यंत आपल्याला या प्रपंचाचा संसाराची ओढ किंवा चांगलं वाटणं साहजिक आहे. परंतु जेव्हा तुम्ही ज्ञानात जाल, खरं तत्वज्ञान कळेल, परमेश्वर काय आहे, देवता काय, जीव काय, प्रपंच काय याचं खरं यथार्थ ज्ञान जेव्हा आपल्याला कळेल आणि परमेश्वराच्या साह्याने आपल्याला
ते पूर्णपणे पटेल त्यावेळेस मात्र त्या स्वप्नातून म्हणजे झोपेतून अन्यथा ज्ञानातून अज्ञानातून आपण बाहेर पडू. त्यावेळेस मात्र संसार आपल्याला कधीही चांगला वाटणार नाही आणि त्यावेळेस असं वाटेल त्याच वेळेस आपण यातून बाहेर पडण्याचा नक्की प्रयत्न करून यातून बाहेर पडण्यासाठीच परमेश्वराने आपल्याला हे पदार्थ सांगितलेले. यातून बाहेर पडण्यासाठी आपली धडपड निर्माण होण्यासाठी आपल्याला त्याच्यातलं यथार्थ ज्ञान त्यातला खोलपणा आपल्याला कळणं अत्यंत गरजेचं आहे. विचारमाळिकेतल्या 162 सूत्रामध्ये परमेश्वराने स्पष्ट सांगितले प्रपंच अनित्यत्व, म्हणजे प्रपंच हा अनित्य आहे, तो कधीही नित्य राहू शकत नाही. तर हा अनित्य प्रपंच कोणत्या याला म्हटलं आहे आपण अगोदरच विचारलं, कधी कार्य करण्याला म्हणजे विस्तारलेला आहे, आपण जो पसरवलेला आहे आपल्या सुखाच्या अनुषंगाने, अभिलाषेच्या अनुषंगाने, लालसेच्या अनुषंगाने आपण तो वाढवलेला आहे. तो वाढवलेला जो प्रपंच आहे तो अनित्य आहे. तो कार्याला आलेला प्रपंच आहे तो अनित्य आहे, कारण तो नष्ट होणार आहे आणि त्याला मायेचा व्याप, मायेचा आधार असल्यामुळं तो कार्याला आलेला आहे. ज्या वेळेस संहार होईल आणि माया त्यातून आपला आधार काढून घेईल त्यावेळेस तो कार्याला आलेला जो प्रपंच आहे तो मूळ स्वरूपात जाईल आणि मूळ स्वरूपात गेल्यानंतर त्याचं संपुष्टत्व, त्याचं नष्टत्व निर्माण होतं. परंतु कारण प्रपंच जो आहे तो मूळ स्वरूपात तसाच जिवंत राहतो, तसाच नित्य राहतो. म्हणून कार्य प्रपंचाला अनित्य परमेश्वराने म्हटलेलं आहे, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. प्रपंच हा चौथा पदार्थ परमेश्वराने सांगितलेला असतानाही त्या प्रपंचाला अनित्य का म्हटलं, हा प्रश्न ज्यावेळेस निर्माण होतो तेव्हा आपल्या लक्षात आलं पाहिजे की प्रपंच अनित्य जो सांगितलाय परमेश्वराने तो कार्य प्रपंचाला सांगितलेला आहे, कारण प्रपंचाला सांगितलेला नाही. हे आपण जर लक्षात घेतलं तर त्यातलं जे आपल्याला मर्म आहे ते आपल्याला कळेल आणि आपण त्यातून नक्कीच बाहेर पडू. विचारमाळिकेतलं 200 सूत्र आहे, केल्या स्वप्न लटिका तैसा अप्रोक्ष ज्ञानस प्रपंच मिथ्या. म्हणजे स्वप्न जो जागा असतो, जो झोपेतून बाहेर पडतो त्याला जसं स्वप्न हे खोटं वाटतं किंवा स्वप्नातलं ते खोटेपण त्याच्या लगेच लक्षात येतं, तसं अप्रोक्ष ज्ञानी असा हा प्रपंच मिथ्या म्हणजे खोटा वाटत असतो. का तर अप्रोक्ष ज्ञान या शब्द ज्ञानाच्या पुढे गेल्यानंतर त्याला झावळं दिसतं आणि त्यातून तो बाहेर पडलेला असल्यामुळं त्या प्रपंचाचं जे खोटेपण आहे, मिथ्यापण आहे ते त्याला लगेच लक्षात येतं. तर अप्रोक्ष ज्ञानिया म्हणजेच उठलेला म्हणजे ज्ञानिया अशाच अनुषंगाने आपण घेतलेलं आहे. परंतु परमेश्वरांनी आपल्याला ते समजावण्यासाठी जो जागा होतो त्याला स्वप्न जसं खोटं वाटतं तसंच अप्रोक्ष ज्ञानी म्हणजे तो ज्ञानाने जागा झाला त्याला मात्र प्रपंच मिथ्य वाटतो. म्हणून आपल्याला ज्ञानाने जागा होणं अत्यंत गरजेचं आहे. ज्ञानमोचक परमेश्वराने सांगितले ते ज्ञान जोपर्यंत तुम्हाला होत नाही किंवा होऊ शकत नाही किंवा त्याची धडपड त्याचा प्रयत्न तुम्ही जोपर्यंत करत नाही तोपर्यंत ह्या परमार्गातलं एकही अक्षर, एकही गोष्ट, एकही तत्व, एकही आचार आणि विचार तुम्हाला पटू शकत नाही, लक्षात येणार नाही, त्यातून तुम्ही बाहेर पडण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. म्हणून ज्ञानाशिवाय मुक्ती नाही, ज्ञानाशिवाय परमेश्वर प्राप्ती नाही. त्याच्याशिवाय काहीच जर नसेल तर ज्ञान घेणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून अभ्यास करणं, स्वतःचा प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला सतत लीळाचरित्राच्या चिंतनात जावं लागेल. अनेक वेळेच्या माध्यमातून, अनेक सूत्राच्या माध्यमातून परमेश्वराने तत्वज्ञान आपल्याला उलगडून सांगितलेलं आहे आणि ते उलगडून सांगणारा कोण आहे, तो स्वतः परमेश्वर आहे. हे आपलं अवभाग्य आहे की आपल्याला कोणाकडून भेटले, ते परमेश्वराकडून भेटलेलं आहे. परंतु त्या परमेश्वराचं जे समर्थवाद आहे तो आपल्याला पक्का पटला पाहिजे, समजला पाहिजे. त्या निष्ठेवरती जेव्हा आपण जाऊ तेव्हा मात्र आपण आपल्याला खरोखर भाग्यवान समजू आणि मग त्यातून आपण बाहेर पडण्याचा प्रयत्न करू. या वचनांमध्ये परमेश्वर कार्यप्रपंचाविषयी स्पष्ट अर्थ अधोरेखित करतात, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. कारण यात कन्फ्युजन होण्याचं अनेक कारणं आहेत. का प्रपंच एकीकडे परमेश्वर चौथा अनादीचा पदार्थ सांगतात आणि एकीकडे सूत्राच्या माध्यमातून तो अनित्य सांगतात. तर मग याचा विरोधाभास आपल्याला लक्षात येण्यासाठी विवेचन, याचं चिंतन आपण करणं अत्यंत गरजेचं आहे. जो अनित्य प्रपंच सांगितला आहे तो कार्याला आलेला तो प्रपंच अनित्य आहे, कारण प्रपंच मात्र अनादीचा हा 14 पदार्थ आहे, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. तर कार्यप्रपंच नित्य म्हणजे तो कार्याला आला तरीही मूळ निधी स्वरूपात
जितका जितका त्याचा सार नित्यत्वाने शिल्लक उरतोच. कारण प्रपंच अनित्य म्हणजे दृश्य प्रपंचाचा नाश होतो. जे दिसतं ते नाचतं, आपण कधीतरी ऐकलेलं असतं. त्याचा नाश होतो आणि म्हणून त्याला अनित्य म्हटलेलं आहे. म्हणजे प्रपंच ज्या स्वरूपात दृश्य आहे त्या स्वरूपात तो राहत नाही. मोठा पदार्थ असला तरी त्याची शक्ले होऊन शेवटी त्याचे सूक्ष्मातिसूक्ष्म परमाणू पर्यावसान होते आणि सूक्ष्मातिसूक्ष्म परमाणू कायमचे नष्ट होतात. म्हणजे त्याचा अत्यंत अभाव होतो असे नाही, तो कुठेतरी भावरूपाने विद्यमान होतात, फक्त तो जागा बदलतात. म्हणजे अव्यक्त स्वरूपी अष्टभैरवाच्या ठिकाणी ज्या अष्टदा प्रकृती असते, तर ती अष्टदा प्रकृती अत्यंत सूक्ष्म स्वरूपात असते, कारण स्वरूपात असते. आणि जेव्हा ती व्यक्त होते तेव्हा मात्र ते एकत्र आल्यामुळं, संयोगिक आल्यामुळं आणि त्याला मायेचा आधार मिळाल्यामुळं ते मोठ्या प्रमाणात निर्माण होत असतं. ते मोठं प्रमाण खूप मोठं असलं आणि ते जरी नष्ट होत असलं तर तरीही त्याचं सूक्ष्मातिसूक्ष्म च्या अनुषंगाने त्यातलं जे कारण रूप आहे ते अष्टभैरवाच्या ठिकाणी तसंच असतं. आणि म्हणून तो जो प्रपंच आहे तो नित्य ठरतो आणि अनादीच्या 4 पदार्थापैकी एक ठरतो, हे आपण लक्षात घ्यायचंय. संहाराच्या 8व्या सूत्रामध्ये कार्यकारणी विलयज आहे. म्हणजे ते जो एक विलयज आहे म्हणजे त्या प्रमाणात, त्या प्रकारात आणि त्या समान झाल्यामुळं तो तिथं जात असतो. तर त्याचं जे मूळ स्वरूप आहे ते अष्टभैरवाच्या ठिकाणी जातं आणि तिथं ते असतं संहाराच्या ठिकाणी. संसरण होतं ते मूळ स्वरूपातलं, त्याच्यावरती प्रक्रिया होऊन पुढं मायेचा आधार निर्माण होऊन चारही अष्टदा प्रकृती जे 8ही भाग जे आहे ते एकत्र येतात आणि ते व्यापक स्वरूपाने कार्याला येत असल्यामुळं आपल्याला ते दिसतं. म्हणजे दिसतं ते नाचतं, म्हणजे संपतं आणि तेच प्रपंच अनित्य म्हणून गणल्या जात असतं. हे आपण घ्यायचं आहे. यातून आपण बाहेर पडण्यासाठी आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की हे कधीतरी नष्ट होणार आहे. आपण तयार करतो असं आपण म्हणतो तर ते अन्यथा ज्ञान आहे. ते मायाच्या आधारामुळे तयार होत असतं, परंतु आपल्याकडं आपण त्याचं क्रेडिट किंवा आपल्याकडं लिडरशिप घेत असल्यामुळं आपण अन्यथा ज्ञानाने ती घेतो आणि त्याच्यामुळं आपल्या जीवनामध्ये दुःख प्राप्त होत असतं. आणि या दुःखातून बाहेर पडण्यासाठी हे तत्वज्ञान आपण समजून जर घेतलं तर आपल्या लक्षात येईल. आणि लक्षात आल्यामुळे त्यात आपण अटॅचमेंट म्हणजे भावरूपाने आपण राहू, परंतु त्यामध्ये जी अटॅचमेंट आपली आहे मानसिक, बौद्धिक, शारीरिक ती राहणार नाही. यात स्पष्ट दिसते की कार्य कारणात विलीन होतो. म्हणूनच कारण नित्य तर कार्य अनित्य म्हटले आहे. कारण त्याच्यामध्ये कार्यकारणी विलयज आहे. म्हणजे कार्याला आलेला जो प्रपंच आहे तो कारणी म्हणजे कारणजित आहे त्याच्यात विलय जातो, म्हणजे त्या समान होतो आणि म्हणून कार्याचा संपुष्टात येतात. कार्याला आलेला जो प्रपंच तो संपुष्टात येतो, परंतु कारण संपुष्टात येत नाही. ते त्याच्यामध्ये त्याच्या ठिकाणी त्या समान होत असतो. यात दुसराही एक विचार आहे. जसे आपल्या धर्मामध्ये खूप वेगवेगळे विचार, वासना, मतमतांतर आहे, तर त्याचा आदर करून त्यात किती योग्य किती अयोग्य किती प्रमाणात ते बसतं याचा विचार करून आपल्याला काय पटतंय हे आपण घ्यायचं असतं. परंतु हे खोटं हे खरं आहे असं समजून वाद निर्माण करण्यास कोणत्याही प्रकारचा अर्थ नसतो. कारण जो विचार मांडतो तो बुद्धिवादी असतो. तो खरा खोटा हा नंतरचा भाग आहे, पण जो विचारच मांडत नाही त्याच्यावरती तो खरा किती खोटा किती हे ठरवत असतो. म्हणजे बुद्धिवाद्याला अबुद्धिवादा चॅलेंज करत असतो. हा विरोधाभास आहे, परंतु हे आपल्याला वेळोवेळी पावलोपावली आपल्याला अनुभवास येत असतं. त्याच्यामध्ये दुसरा पण एक विचार आहे, तो म्हणजे कार्यप्रपंच हा कारण प्रपंचात विलीन न होता तो नष्ट होत असतो. म्हटले त्याचे कुठेही अस्तित्व राहत नाही, म्हणून त्यास अनित्य असे म्हटले गेलेले आहे. परंतु सूत्राच्या माध्यमातून जाता आपण हा विचार जर मनात आणला किंवा विचाराला जर प्रमाणात बसवण्याचा जर प्रयत्न केला तर सूत्राच्या माध्यमातून त्याचं जे आपण प्रमाण घेतो त्याच्यात
स्पष्ट होते की कार्यप्रपंच हा कारण प्रपंचात विलीन होत असतो. सूत्र ते पद्धतीचं असल्यामुळं आपल्याला हा जो दुसरा विचार आहे तो आपल्याला पटत नाही किंवा पटवता येणार नाही. म्हणून तो जो कारण प्रपंच आहे तो नित्याने राहत असतो आणि नंतर तो संसरणाच्या वेळी तोच पुन्हा कार्याला येत असतो. दुसरा विचार काय सांगतो की कार्याला आलेला प्रपंच नष्ट होतो, त्याचं कुठंच अस्तित्व राहत नाही आणि अष्टभैरवाच्या ठिकाणी असलेला जो अव्यक्त प्रपंच आहे तो जरी व्यक्तला आला तरी अव्यक्त स्वरूपी तो तसाच राहतो. म्हणून कार्याला आलेला नष्ट होतो आणि परत दुसऱ्या संसरणाच्या वेळेस जो मूळ आहे त्यातूनच परत परत ते कार्याला प्रपंच येत असतो, असं दुसरा विचार किंवा दुसरे एक वासना आहे. परंतु सूत्रामध्ये ती बसवता येत नाही. कार्य कारणी विलयात आहे अशा पद्धतीचं सूत्र असल्यामुळं आपल्याला पहिला जो विचार आहे तो आपल्याला प्रमाणात बसवता येतो आणि आपल्याला तो पटतो पण. तर या मतांमध्ये वाचनाचे प्रमाण व त्या प्रमाणाचा विचार अत्यंत महत्त्वाचा असतो. ज्या विचारास प्रमाण नाही तो विचार काही महत्त्वाचा नाही किंवा तो टिकणारा पण नसतो. त्यासाठी वचन प्रमाणे व त्यावरचा विचारच यथार्थ किंवा खरा आपण समजायला हवा. आजकाल धर्मामध्ये या गोष्टी खूप वाढल्या आहे की आपापल्या परीनं लोक विचार मांडतात. म्हणजे सूत्राच्या संदर्भात असेल, वेळेच्या संदर्भात असेल, निर्णयाच्या संदर्भात असेल किंवा स्मृतीस्थळाचे जे आपल्याला प्रमाण ग्रंथ आहे त्याच्यावरती लोक विचार मांडतात. परंतु तो विचार किती प्रमाणात किती वचनाच्या आधारे मांडलेला आहे त्याच्यानुसार त्याला यथार्थता निर्माण होत असते. किंवा आम्ही हे मानत नाही किंवा आम्हाला हे पटत नाही असं म्हणण्याला काही अर्थ नाही. तुमच्या म्हणण्याला आणि आमच्या म्हणण्याला अर्थ काही राहत नाही. परमेश्वरांनी प्रमाणात ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याचा अर्थ आपण समजून घेणं आणि तो अर्थ समजून घेऊन त्याप्रमाणेच आपण होकार देणं किंवा चालणं हे आपलं मूळ कर्तव्य ड्युटी आहे. परंतु जीव हा बुद्धिवादी असल्यामुळे तो विषय व्यवस्था करतो. काही लोकांना काही गोष्टी पटत नाही तर ते म्हणतात हे पटत नाही किंवा याला कोणत्याही प्रकारचं आमच्या बुद्धीमध्ये ते बसत नाही. तर हे बसणं न बसणं हे प्रमाणात कितपत आहे किंवा वाचनाच्या ठिकाणी कितपत आहे हे आपण समजून जर घेतलं तरच आपल्याला त्याचा आधार आपल्याला देता येईल. तर हा प्रपंच आपण अगदी थोडक्यात आपल्याला खोलवर न जाता त्याची थोडक्यात आपल्याला माहिती असावी आणि तो प्रपंच संसारात कसा परावर्तित होतो आणि त्या संसारात आपण कसं अडकलेलं असतो याच्यासाठी आपण स्थूलमानाने थोडक्यात प्रपंच समजून घेतलेला आहे. अनादीचा चौथा पदार्थ जरी असला तरी त्याच्यातलं समजून घेण्याचा हा एकच विषय आहे का तो अव्यक्ती स्वरूपी कशाच्या आधारे राहतो, व्यक्त स्वरूपी कशाच्या आधारे राहतो, तो व्यक्त स्वरूपीला आधाराची गरज काय, तो आधार असल्यामुळेच तो कसा कार्याला येतो आणि जो कार्याला येतो तोच कसा नष्ट होतो, तो नष्ट होऊन परत मूळ स्वरूपात कसं जातो हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. तर आपण या गोष्टीकडे संसारिक रूपाने जर बघितलं तर आपण खूप काम करत असतो. आपल्याला लागणारी जी गरज आहे त्या गरजेचा जर विचार केला तर त्या गरजेच्या कितीतरी पट आपण कार्यात राहतो. परंतु कितीही पट तुम्ही कार्याला जरी आले तरी तात्विक दृष्टिकोनातून जर घेतलं तर आपल्याला जितकं गरजेचं आहे तितकंच तुम्ही घेणार आहे. तुम्ही खूप संपत्ती मिळवली किंवा खूप बिल्डिंग बांधली किंवा खूप काही असं सुखाचे दरवाजे तुम्ही तयार केले, परंतु झोपताना मात्र तुम्हाला जितकं बेड पाहिजे तितकंच, जितकं आथरायला पांघरायला लागणार आहे तितकंच घ्यावं लागणार आहे. तुमच्याकडे 50 ब्लँकेट आहे म्हणून तुम्ही 50 ब्लँकेटचा एकाच वेळेस उपभोग घेऊ शकत नाही. याचा अर्थ आपल्याला किती लागतं त्याचा विचार करून तात्विक दृष्टिकोनातून जगणं आणि त्यातून कमीत कमी गरजा निर्माण होणं. त्या जितक्या कमीत कमी गरजा तुमच्या असतील तितके तुम्ही सुखी असाल आणि जितकं कमीत कमी गरजा असेल तितक्या त्याच वेळेस तुम्ही मात्र यातून बाहेर पडून परमेश्वराच्या प्राप्तीला जाऊ शकता. जितका मोठा पसारा तितक्या अडचणी मोठ्या, तितक्या अडचणी मोठ्या तितकं बाहेर पडणंही मोठं. जितकं गरजा कमी तितका पसारा कमी, जितका पसारा कमी तितकंच बाहेर पडणंही सोपं. हे जर आपण तत्वज्ञान तुम्ही जर समजून घेतलं तर तुमच्या लक्षात येईल की प्रपंच किंवा संसाराचा जो फोलपणा आहे तो आपण कितपत घ्यायचा, सिरियसली कितपत घ्यायचं, किती गरजेचं आहे, कोणत्या ठिकाणी काय गरजेचं याचा विचार जर केला तर नक्कीच त्याचा आपल्याला फायदा होईल. एक आख्यायिका, एक बोधकथा मी तुम्हाला सांगतो शेवटी. त्या प्रपंच तर आपण आहे का आपल्याच प्रपंच आहे हे आपल्याला नक्की कळत नाही.
तो आपल्याला वापरतोय का, आपण त्या प्रपंचाला वापरतोय आपल्याला लक्षात येत नाही. आणि त्या गुंता सोडवता सोडवता आपलं आयुष्य निघून जातं आणि ते आयुष्य संपल्यानंतरही आपल्याला न कळाल्यामुळं आपलं सृष्टी अशीच जाते. अशा अनंत सृष्ट्या गेल्या, असे अनंत जन्म गेले. तो गुंता आपण सोडू नाही शकल्यामुळेच आपण आज इथं परत आलेलो आहे. परंतु आज सर्व बाजूच्या तत्वज्ञानाच्या अनुषंगाने जर घेतलं तर ह्या गुंता सोडवण्यासाठी अत्यंत पोषक चांगलं वातावरण आहे. त्या वातावरणाचा जर चांगला वापर तुम्ही, बुद्धीचा वापर, तत्वज्ञानाचा वापर, परमेश्वराच्या अवताराचा, उभयदृश्य अवताराचा जर विचार करता, तत्वज्ञानाचा विचार करता, तर तुम्हाला त्यातून बाहेर पडणं अत्यंत सोपं आहे. परंतु त्याच्यासाठी लागणारी हिंमत ही ज्ञानातून येत असते. आणि ते ज्ञान जर तुम्ही घेण्याचा प्रयत्न केला, तुमच्या जर ते लक्षात आलं आणि त्यातून जर तुम्ही बाहेर पडण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच तुम्ही बाहेर पडाल. तर एक गावामध्ये एक साधू असतात आणि ते साधू गावातले काही लोक शिष्य असतात का जे अभ्यास करण्यासाठी जात असतात. त्यातलाच एक शिष्य त्यांचा अत्यंत आवडीचा चिकित्सक असल्यामुळं तो दररोज त्या साधूबाबांकडे दररोज तत्वज्ञान घेण्यासाठी जात असतो. आणि त्याची एक ईर्ष्या असते, त्याची एक महत्वाकांक्षा असते तर मीही आपल्या गुरुसारखं ज्ञानी व्हावं, अत्यंत निर्मळ आणि न अडकणारं नैसर्गिक जीवन जगावं, कोणत्याही प्रकारचं ताणतणाव आपल्या गुरूंच्या चेहऱ्यावरती दिसत नाही, अत्यंत मुक्त असे ते दिसतात. तर तसंच आपल्याला व्हायचं आहे. कारण तो संसारात असतो, संसारातला हा गाडा ओढत ओढत जाऊन आपली महत्वाकांक्षा निर्माण करून आपल्या गुरुकडे जाऊन तो दररोज तत्वज्ञान घेत असतो. तर 1-2 वर्ष झाल्यानंतर तो बाबा एक वेळेस डायरेक्ट डिक्लेअर करतात की आता माझ्याकडे तुला सांगण्यासारखं काही नाहीये, जे बी माझ्याकडे होतं ते पूर्णपणे मी तुला दिलेलं आहे आणि तू पूर्णपणे ज्ञानी झालेला आहे. तर ते ज्ञानाचा आता तू कसा वापर करायचा आहे तू ठरव आणि उद्यापासून माझ्याकडे नाही आला तरी चालेल, कारण माझ्याकडचं जे आहे ते पूर्णपणे तुला दिलेलं आहे. त्याला खूप आनंद होतो की मी आता बाबांसारखंच ज्ञानी झालो आणि बाबांसारखंच अत्यंत मस्तपैकी नैसर्गिक जीवन मी जगेल. तर तो फोलपणा त्याच्या लक्षात न आल्यामुळं तो परत रिटर्न येतो, तेव्हा संसारात यावं लागतं. घरी आल्यानंतर परत तीच विवेचना, हे द्यायचंय, ते घ्यायचंय, हे बनवायचंय, ते वाढवायचंय, ते नष्ट करायचंय. ही विवेचना जेव्हा त्याच्या लक्षात येते तेव्हा त्याला असं वाटतं की मी 2 वर्ष बाबांकडे गेलो आणि बाबांनी आपल्याला तर डिक्लेअर केलंय की सर्वच ज्ञान दिलंय, म्हणजे ह्या विवेचनेतून मी का बाहेर पडत नाही, दुःखातून मी का बाहेर पडत नाही, या दुःखाचा मला सतत स्पर्श होऊन मला दुःख अधिकाधिक का वाढत राहतंय. तर त्याला असं वाटतं, त्यांनी दुसऱ्या बाजूने विचार केल्यानंतर त्याला असं वाटतं की आपल्या गुरूंनी, आपल्या बाबांनी आपल्याला काहीतरी सांगण्याचं विसरलेले असावेत किंवा त्यांनी आपल्यापासून काहीतरी लपवलेलं असावं, म्हणून मी बाबांसारखं अत्यंत मुक्तपणे राहू शकत नाही किंवा स्वच्छंद किंवा अगदी शांत स्वस्थ चित्त राहू शकत नाही, अत्यंत एकाग्रपणे मी बसू शकत नाही. ही चंचलता माझ्या मनात आहे, माझ्या हृदयात आहे. याचा अर्थ मला ज्ञान काहीतरी राहिलेलं आहे बाबांना द्यायचं. म्हणून तो दुसऱ्या दिवशी त्या आपल्या गुरुकडे तक्रार घेऊन जातो की बाबा तुम्ही तर मला सर्व दिलंय असं म्हटले, परंतु अशी कोणती गोष्ट आहे का जी तुम्ही विसरले असतील किंवा मला दिली नाहीये. तर ही प्रपंचातून मी बाहेर पडावं, या वैतागातून मी बाहेर पडावं, या दुःखातून मी बाहेर पडावं, असं तर मला तुम्ही काही दिलंच नाही, मला काही सांगितलंच नाही. तर मी कसं समजावं की तुम्ही मला सर्व ज्ञान दिलंय. तो ब्लेम करतात आपल्या गुरुवरती आणि गुरूंना सुद्धा हसू येतं आणि ते म्हणतात अरे हा, हे मी तुला विसरलो द्यायचं, तर काही हरकत नाही, उद्या तू सकाळी 10 वाजता तू माझ्याकडे ये, ते द्यायचं जे विसरलेलं आहे ते पण मी तुला देतो आणि त्यानंतर तू माझ्यासारखा नक्कीच होशील. असा विचार करून तो दुसऱ्या दिवशी 10 वाजता बरोबर त्या मंदिरात जाण्यासाठी निघतो. तर त्या मंदिराच्या बाहेर एक खांब असतो आणि त्या खांबाला ते गुरु जे आहे, ते बाबा जे आहे ते पकडतात स्वतःच्या हाताने आणि पायानी पकडून जोरजोरात ओरडायला लागतात की मला या खांबापासून सोडवा, मला या खांबापासून सोडवा. सारं गाव गोळा होतं की बाबा कधी त्यांचा आवाज ऐकू येत नाही, त्यांचं नित्य कर्म किंवा नित्यविधी जो आहे तो चालू असतो. आणि आज बाबांना काय झालं, सारं गाव गोळा होतं. सारं गाव गोळा झाल्यानंतर सुद्धा ते बाबा जोरजोरात ओरडतात, कोणाला काहीच कळत नाही की बाबा असं का वागतात, असं का बोलतात. तर तो जो शिष्य असतो तो पण तो येतो आणि ती गर्दी बघून तो विचार करतो की असं का व्हावं. तर तो जेव्हा जातो आणि तो बघतो की आपले गुरु जे आहे, आपले जे बाबा आहे, त्यांनी खांबाला पकडलेलं आहे आणि जोरजोरात ओरडताय की मला खांबापासून सोडवा. तो शिष्यच पुढं हिम्मत करून जातो आणि बाबांना सांगतो की अहो बाबा, तुम्ही त्या खांबाला पकडलेलं आहे, आता आम्ही
त्या खांबापासून तुम्हाला कसं सोडू शकतो? तुम्ही जर सोडलं त्या खांबाला तर ते सुटू शकेल, अन्यथा आम्ही काही करू शकत नाही. आणि तुम्ही असं का विरोधाभासात मग आम्हाला सांगण्याचा प्रयत्न करताय? आणि मग ते बाबा शांत होतात आणि मग त्या शिष्याला सांगतात की बाबा रे, मी तुला हे सांगितलं, परंतु तू तुझ्या लक्षात न आल्यामुळं तू त्या संसाराला पकडलेलं आहे. संसाराला तू पकडलेला असल्यामुळं संसार तुला कसा सोडणार? तुला संसाराला सोडावं लागणार आहे. आणि यातून जर तू बाहेर पडला तर तू माझ्यासारखा होणार आहे अगदी नैसर्गिकरित्या. त्यातून तू बाहेर पडला तर तुला परमेश्वराची प्रचिती किंवा परमेश्वराची अनुभूती भेटून तुला परमेश्वर कळणार, समजणार. सत्य समजल्यानंतर तू आपोआपच यातून बाहेर पडेल. सांगण्याचा मतितार्थ काय की आपण संसार तयार केलेला आहे, आपण प्रपंच तयार केलेला आहे. त्या प्रपंचाला आपण किती पकडायचं आणि किती सोडायचं हे आपण ठरवलं गेलं पाहिजे. परंतु ते आपण न ठरवत असल्यामुळं तो प्रपंचाने आपल्याला एवढं जखडून टाकलेलं आहे की त्यातून बाहेर पडणं शक्य होत नाही. आणि मी कितीतरी लोक मी बघतो की सर्व समजतंय, सर्व कळतंय, परंतु घराच्या बाहेर पडण्याची हिंमत त्यांच्यामध्ये निर्माण होत नाही. कारण का? तर त्यांना असं सतत वाटत राहतं की मी किती कष्ट केले, मी किती कामं केले, मी शून्यातून विश्व निर्माण केलं, मी बांगला बांधला, मी गाड्या घेतल्या, मी मुलांचं लग्न केलं, मी असा धंदा चालू केला, मी असं प्रोग्रेस केलं. तर हे सोडायचं कसं? कारण मी तयार केलं ही भावना त्याच्यामध्ये निर्माण झाल्यामुळं त्याला सोडण्याची हिंमत त्याच्यामध्ये येत नाही. तो जेव्हा समजेल की अरे हे मी निर्माण नाही केलेलं आहे, ह्या प्रपंच याला मायेचा आधार असल्या कारणाने तो कार्याला आलेला आहे. जे जे गरजेचं आहे ते आपण सुखाच्या अनुषंगाने सुख मिळवण्याच्या प्रयत्नातून ते तयार होत गेलेलं आहे. त्याच्यामुळे याच्या पाठीमागं कुठंतरी दुसरी एक अदृश्य शक्ती आहे आणि ती शक्तीची जाणीव होणं म्हणजेच आपण त्यातून बाहेर पडणं. म्हणजेच आपल्याकडे जी आपण लिडरशिप घेतो किंवा आपल्याकडे जो आपण ब्लेम करतोय तो आपण खोडून टाकणं, नष्ट होणं, म्हणजे स्वतःचं अस्तित्व नष्ट करणं. आत्मज्ञाने मोक्ष, स्वतःची लायकी, स्वतःची योग्यता, स्वतःची पात्रता, अधिकार अनधिकार कळणं, स्वतःची ड्युटी कळणं आणि स्वतः कसा आलेला आहे, का आलाय, कशासाठी आलेला आहे, काय मिळवायचंय हे कळणं म्हणजेच प्रपंचातून बाहेर पडणं. ही गोष्ट ज्याला कळाली तो खरा परमार्गातला असू शकतो किंवा होऊ शकतो. अन्यथा परमार्गामध्ये असलेले जीव प्रपंचाच्या पाठीमागं मी बघितले कितीतरी भिडलेले असतात. मग ते ड्रेस आपला असला काय आणि साधूचा असला काय त्यातच ते अडकलेले असतात. जे मी कर्म करतोय या वेशामध्ये तेच कर्म जर साधूच्या वेशात मी जर केले तर ते पण मला लागणारच आहे, तेही दुःखदायक होणारच आहे. म्हणून या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे की आपण कशासाठी परमार्गात आलो, कशासाठी परमेश्वराने आपल्याला बोध दिला, बोध दिल्यानंतर कशासाठी आपण अभ्यास करतोय, कशासाठी अभ्यास करून आपण तत्वज्ञानावरती चर्चा करतोय, तत्वज्ञान समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. त्या तत्वज्ञान समजून घेतल्यानंतर कशासाठी आपण घराच्या बाहेर पडण्याची वासना ठेवतोय, स्वप्न पडतोय. घराच्या बाहेर पडल्यानंतर मी कशासाठी बाहेर पडलेलो, त्या कशासाठी केलेलं आहे हे जर त्याला कळालं नाही तर त्या शिष्यासारखंच त्याचा होईल. सारंच समजले, सारं कळालंय, परंतु सोडू शकत नाही. तर सारं कळणं आणि सारं समजणं हे कधी होईल का जेव्हा कळाल्यानंतर आपण सोडू शकू. सोडण्याची हिंमत निर्माण होणं म्हणजे कळणं. सर्वस्वाचा त्याग करण्याची तयारी ठेवणं म्हणजे समजणं, म्हणजेच ते ज्ञान. त्याला ज्ञान म्हणतात. ज्ञान हे कृतीवर जाणारं असलं तर त्याला ज्ञान म्हणतात. नुसतं बोलण्याला ज्ञान म्हणत नाही किंवा ऐकण्याला ज्ञान म्हणत नाही. तर ज्ञान म्हणजे कृतीकडे नेणारा जी प्रक्रिया आहे ते ज्ञान. ते आपल्या बुद्धीवरती, आपल्या हृदयावरती उमटलं गेलं पाहिजे, ते चिकटलं गेलं पाहिजे, ते अक्षरांनी कोरल्या गेलं पाहिजे. ते कोरण्यातून आपण त्यातून बाहेर पडण्याची जी धडपड किंवा प्रयत्न करतो त्याला ज्ञान म्हणतात. म्हणून ज्ञानमोचक परमेश्वरांनी अशा पद्धतीचा अशा अनुषंगाने सांगितलेलं आहे. ज्याला ज्ञान होतं तो स्थिर असतो, जो स्वस्थचित्त असतो, त्याला कोणत्या प्रकारची विवेचना नसते. जरी असली तर त्या कर्तव्य भावनेने त्याची ड्युटी तो करत असतो. तो त्यात कधी लिप्त झालेला नसतो, त्यात कधी चिकटलेला नसतो. आणि ते न चिकटणेला ती स्वस्थचित्तता. अन्यथा आज लोक इतके चंचल झालेले, सर्व काही असून त्यांच्याकडे काहीच नाहीये, ते त्यातच गर्क आहे आणि त्या गर्क राहण्यातच सारं आयुष्य निघून जातं आणि सर्व संपून गेल्यानंतर कळतं की अरे आपण केलं काय.
म्हणून आपलं हे करता करताच आपल्या अनंत जन्म अनंत सृष्ट्या गेलेल्या आता नाही तर कधीच नाही असा विचार करून जर आपण ह्या जन्माचं सार्थक करण्याचा प्रयत्न केला तरच ते होणं शक्य आहे. आणि हे कोणालाही कळणं शक्य नाही. ज्यांनी सारं जग जिंकण्याची वासना निर्माण केली, इच्छा निर्माण केली, महत्वाकांक्षा निर्माण केली, त्या हिटलरला सुद्धा ह्या गोष्टी जमल्या नाही. अशोक राजाला सुद्धा या गोष्टी जमल्या नाही. तेच आपल्याला जमवण्याचा आपण प्रयत्न करतो. ते भाग्य आपल्याला आलेलं आहे. आणि एक सहज दुसरी बोधकथा मी सांगतो का, एक राजा असतो आणि त्याला सर्व जग जिंकायचं असतं. तो जग जिंकण्यासाठी निघालेला असतो. आता तो राजा सम्राट असल्यामुळं ज्या ज्या राज्यात जाईल, तो जिथं जिथं नगरात जाईल, गावात जाईल, तिथले सारे लोक त्याचा समोर येऊन स्वागत करणार, मुजरे करणार. परंतु एका जंगलातून प्रवास करत असताना एक साधू बाबा त्याला एका झाडाखाली दिसतात. हा एवढा मोठा लवाजमा घेऊन जात असताना सुद्धा तो साधू बाबा त्याच्याकडे ढुंकूनही पाहत नाही, त्याच्यावर चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचा परिणाम होत नाही. तो काही बघतोय आणि त्याला काहीतरी आश्चर्यकारक दिसतोय याची सुद्धा भाव त्याच्या चेहऱ्यावर नसतो. त्या राजाला अत्यंत आश्चर्य वाटतं की मी एवढा मोठा सम्राट, मी कितीतरी राज्य जिंकले, कितीतरी देश जिंकले आणि सर्व जग आता मी जिंकायची वासना ठेवून, महत्वाकांक्षा ठेवून बाहेर पडलेलो आहे. सारं जग माझ्यासमोर मुजरा घालताय आणि हा त्याच्या अंगावर कपडे नाहीये, हा उघडा झाडाखाली बसलेला आहे आणि तरी तो माझ्याकडे बघतही नाही आणि माझी दखल घेत नाही. त्याला खूप राग येतो. तो राग आल्यानंतर तो राजा त्या बाबाकडे जातो आणि विचारतो की मी कोण आहे, मला ओळखलं का, मी काय करतोय, माझ्याकडे तू आला पण नाही, ढुंकून पाहिलं नाही, मी राजा आहे. ही त्याची ओळख दिल्यानंतर तर तो बाबा त्याला सहजच प्रश्न विचारतात की तू राजा कशामुळे झाला. मी म्हणे अनेक देश जिंकले, मग अजून किती देश जिंकायचे म्हणे, असे इतके इतके जिंकले, इतके इतके देश जिंकायचे म्हणे. मग ते देश सर्व जिंकल्यानंतर काय करणार आहे तू म्हणे. मग मस्त बसणार आहे म्हणे, कोणत्या प्रकारचं टेन्शन नाही, निवांत स्वस्थ चित्त होणार आहे म्हणजे. मग मी आत्ता काय करतोय म्हणे, याचा अर्थ मी तुझ्या अगोदर सारं जग जिंकलंय म्हणून तर मी स्वस्थ चित्त आहे, मला कशाचं आश्चर्य वाटत नाही, तुझंही मला काही हेवा वाटला नाही. तर त्या राजाच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला की आपण स्वतःला जिंकलं, आपल्या इंद्रियाला जिंकलं म्हणजे जग जिंकल्यासारखं आहे. आपण स्वतःला न जिंकण्याऐवजी आपण साऱ्या दुनियाला जिंकायला जर जात असेल, सारी संपत्ती, सारं जग, सारं सुख आपल्यालाच प्राप्त व्हावेत असा जर आपण प्रयत्न करत असेल तर आपण कधीही ते प्राप्त करू शकत नाही. त्याच्यासाठी आपल्याला आपल्या इंद्रियांना जिंकावं लागेल, आपल्याला जिंकावं लागेल. त्यासाठी आपल्याला आपलं पण काय आहे, मी कोण आहे, काय कशासाठी आहे, हे प्रश्नांची उत्तरं घेऊन आपल्याला समजून घ्यावं लागेल. तेव्हाच आपण आपल्यातून बाहेर पडू. ज्यावेळेस मी माझ्यातून बाहेर पडेल त्याच वेळेस मला देवतेतून बाहेर पडता येईल, प्रपंचातून बाहेर पडता येईल आणि आपलं जे जीवनाचं ध्येय परमेश्वर प्राप्तीचं तिथपर्यंत पोचता येईल. तर हा प्रपंच जो आहे याच्यावरती किती बोललं तर कमी आहे, परंतु आपल्याला अत्यंत ढोबळ मानाने त्या गोष्टी समजून घ्यायच्या, जाणून घ्यायच्या. अनंत लीळेतून परमेश्वरांनी या गोष्टीचं फोलपणा आपल्याला समजून सांगितलेलं आहे. ते तत्वज्ञान, त्या दृष्टांतातून आपण ते समजून घेतल्यानंतर मात्र त्यात न अडकता आपली कर्तव्य, आपली ड्युटी आणि आपल्याला ज्ञानाचा खजिना का हवा आहे, आपल्याला ज्ञानाची शिदोरी का हवी, तर त्यातून जेव्हा वेळ येईल तेव्हा हिमतीनं बाहेर पडण्याची ताकद निर्माण व्हावी. म्हणून ती ज्ञानाची शिदोरी आपल्याजवळ थेंबे थेंबे तळेसाची अशा पद्धतीने ती दररोज चिंतनातून मिळवायची आहे. आणि ते मिळवण्यातूनच आपण पुढं जाणार आहोत. या सत्संगामध्ये आपण प्रपंच हा पदार्थ ढोबळमानाने बघितला. यानंतर आपण तिसरी प्रश्नपत्रिकेकडे पण जाणार आहोत. प्रपंचावरती अधिक काही जनरल नॉलेजचा अशी प्रश्नपत्रिका आपण सोडून घेणार आहोत. या अगोदरही 2 प्रश्नपत्रिका आपण सोडून घेतल्या, ती जीवाची असेल, देवतेची असेल. तर या अनुषंगाने तिसरी प्रश्नपत्रिका पुढच्या सत्संगामध्ये आपण घेणार आहोत. यामध्ये काही चुका होऊ शकतात माझ्याकडून. अधिक माहिती जर कोणाला असेल तर नक्की कळवा, याचं चिंतन करा आणि ते चिंतन करण्यातून त्यातून बाहेर पडण्याचा नक्की प्रयत्न करा. तुम्ही दररोज आता सूत्रपाठ वाचत असाल, त्याचं चिंतन करत असाल. 9 प्रकरण अधिक आचार, 9 प्रकरण अधिक आचार मालिका, 9 प्रकरण अधिक विचार, 9 प्रकरण अधिक विचार मालिका, असं दररोजचं तुमचं पारायण चालू असेल. कुठंतरी तुम्ही सत्संगाला जोडलेले असाल, त्या सत्संगामध्ये याचं चिंतन तुमचं नियमित चालू असेल आणि संशोधनात्मक तुम्ही वेगळ्या चरित्राचं वाचन आणि अभ्यास करत असाल, यात शंका नाही. सोशल मीडियावरती याविषयी सतत चर्चा चालू असते. जिथं योग्य असेल तिथं नक्की सहभाग घ्या. जे चांगलं आहे ते नक्की घ्या.
जे चुकीचं आहे, नकारात्मक आहे, त्या आपल्या बुद्धीला स्पर्श होऊ देऊ नका. इतकंच मी आपणास विनंती करत दंडवत प्रणाम.